नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची जुनी सुरुवात. काल मी थोडा आराम केला, कारण बरेच दिवस आराम केला नव्हता. तर म्हटलं काल आराम करूया, कारण मी लास्ट टाईम आराम करायला गेलेली तिथे पण तुम्ही बघितलंच. तुम्हाला तर माहीतच आहे की तिथे पण मी सगळं करत होते, कामच करत होते. मी तर मला त्याच कामासाठी इथे आणलं आहे. आणि मग घरी आल्या आल्या म्हणायला इच्छा झाली खाण्याची. त्याला तर कसली कसली इच्छा होतच असते. मग लगेच वाळवणं घातली, ते पण तुम्ही बघितलंच, तुम्हाला तर माहीतच आहे. त्याच्यामुळे आराम असा झालाच नाही. तर काल मी आराम करून घेतला आणि आज मी म्हटलं की आज व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्हाला वाटत असेल की आराम करून पण ही अशी का दिसते, कारण आरामच्या दिवशी आराम होतच नाही, तुम्हाला माहितीच आहे. म्हणाल असल्यावर काही आराम होत नाही. आता ते गेले आहेत, ते येतीलच. तर म्हटलं की आता थोडा थोडंसं एनर्जी आणूया, म्हणून मी जिमला पण जाणार आहे. जिमला गेल्यावर मला एनर्जी येते. नॉर्मल लोकांना येत असेल, मला नाही. मला कशाने ढिकर येतो आहे, कशानेच एनर्जी येत नाही, राहत नाही. बाकी तो मला गॉसिपवर सांगेल, कारण मी खूप 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 थकले आहे. ढिकर आले वाटतं. हेलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि तुमच्या आवडत्या कॅरेक्टर सोबत स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे ना, ही म्हणत होती की मी आहे ना खूपच जास्त आराम केला आणि मला खूप थकली होती, तर मी आराम केला. पण ही आहे ना नेहमीपेक्षा जास्त थकेली वाटत होती. आराम केल्यावर माणूस फ्रेश होतो, ही जास्त मरगळलेली वाटत होती. आणि एरवी तर ही म्हणते की मला सकाळी उठायची सवय झालेली आहे आणि मला लोळत पडायला जमत नाही आणि मी होऊच नाही शकत. मला असं वाटतं की एवढ्या लवकर उठून काय करायचं आहे, जरा लोळूया झोपूया, पण मला होतच नाही. कसं असतं ना, आपल्याला सवय असते, सवय राहते. आणि त्या दिवशी म्हणत होती परवाच्या व्हिडिओमध्ये की मी जरा आज उशिराच उठले, म्हटलं काय करायचं आहे, थोडंसं आराम करते, थोडं बेडवरच लोळत होते, जरा थोडंसं हे केलं, आराम केला. म्हणजे तू नक्की काय ते ठरव. तुला एकदा म्हणते मला जमत नाही, एकदा बोलते मी ए ना चॉल बे. तुला काय तरी म्हणजे ठरवावं लागेलच बोंबडे, तुझ्या मनाप्रमाणे नाही. काय कधी बोलते मला जमत नाही, मला किती झालं तरी मला ते सकाळी उठायला लागतंच आणि होतंच मला, मी नाही लोळू शकत, मी एका ठिकाणी 5 मिनटं नाही बसू शकत, अर्ध्या तासाच्या वर नाही बसू शकत. अर्ध्या तासाच्या वर नाही बसू शकत? अर्ध्या तासाच्या वर न बसण्याचा आणि अंथरुणात झोपण्याचा काय काय हे आहे, संबंध आहे बोंबडे? हां, म्हणजे मला असं वाटतं की तू अर्ध्या अर्ध्या तासाने पोझिशन चेंज करते. हां बोंबडे, चावट. तर खोटं नाही बोलायचं, एक तर एकच बोलायचं. झोपली तर झोपली, नाही तर नाही. असं काय कुठली व्यक्ती असेल अशी उगाच उठून बसते भूतासारखी? म्हणजे आपण ॲटलिस्ट काय नाही तर आपण झोपून मोबाईल वगैरे पण तर बघू शकतो. उगाच उठून काय असं कामाला लागतं का कोण वाळवणं टाकायला? कामधंदे नाही आहे, येडी आहे का तू? बस पागलबाई. आणि काय ते AI जनरेटेड रीळा टाकते रे बाबा, कुठल्याच अँगलने बोंबाड. ते तू वाटत नाही आहे उगाचच काही. म्हणजे तू काय कसं काय ते असं बनवलंय तुला? तू कुठूनच नाही. ना तुझे ते दात वाटतायत, ना तुझं ते बॉडी पोस्चर वाटतंय, ना तुझी फिगर आहे, ना तुझे केस आहे, ना काही म्हणजे काहीच त्या जे कोणी काय बनवलंयस तू ते कॅरेक्टर बरोबर तुझं काहीच रिसेम्बलन्स नाही आहे. काल्पनिक कॅरेक्टर आहे ते. आणि अंडे काय, वाव ताई कसं बनवलं, वाव ताई असं काय. कोणाचा पण फोटो मायकल जॅक्सन सारखी दिसते ती, मायकल जॅक्सनचा फोटो लावला म्हणून काय मायकल जॅक्सन होत नाही ती? काही शी. आजकाल मला ही अनु अग्रवालच जास्त वाटायला लागली आहे. म्हणजे ती आहे ना खलनायिका आणि आशिकी पिक्चरमधली, तशीच वाटायला लागली आहे. आणि अशी ही तिची हरकते पण खलनायिकासारखीच आहे. खलनायिकाच आहे ती एक भैताळबाई. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला एक खुलासा करायचा आहे मंडळी, इकडे कान करा. बोंबड्याचं पुण्याचं घर आहे ना, 4 वर्षापूर्वीच विकलंय. पुरावे आहेत माझ्याकडे. म्हणे माझं किचन पण नाही होणार त्या पैशात, मी कशाला विकू, इथं तर किचन पण नाही होत आणि इतकं महाग राहतं आणि तुम्ही विचार पण नाही करू शकत. मग 4 वर्षापूर्वी काय भीक लागलेली तुला, की काय बांधायचं होतं, की हागायला पैसे नव्हते, तिकडे शौचालयामध्ये कॉईन टाकायचे होते? कसली दळभद्री बाई आहे ना, कुठून येतो इतका खोटेपणावर माज? पुण्यामध्ये कोण महान मुनी होऊन गेले ना, महान मुनी, त्यांना घर विकलंय, त्यांनी घेतलंय. बोंबड्याने कोळशावरचे बार्बेक्यू केले. नशीब कोळशाला नाही ठेवला त्या बार्बेक्यूच्या खाली,
अरे 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 काय रे बाबा देवा. आणि आजकाल एकदम फेवरेट वर्ड झालाय काहीतरी पॉटेटो. पॉटेटो तुला आवडतो ना पॉटेटो? पॉटेटो आवडतो ना? कॉलीफ्लावर आवडतो ना? कॉलीफ्लावर ढुसकँड्या मारायच्या ना? हां फॅमिली ढुसकांडा गेम खेळायचा ना? इकडचे लोक कसं सिझनिंग वगैरे आणि पॅपरिका पॅपरिका घालतात, त्यांना पॅपरिकावालं सिझनिंग आवडतं. तुम्हाला तर माहितीच आहे बार्बेक्यूमधले पॉटेटोज खूप चांगले लागतात. ए त्यांना माहिती आहे तर परत कशाला त्यांना माहिती असलेली गोष्ट सांगते. तुम्हाला आता माहितीच आहे, तुम्हाला आता माहितीच आहे. आणि तो म्हणणार लुख्खा काय तर म्हणे की हे शेण आणि काहीतरी काहीतरी ते आणले गोवऱ्या ते आम्ही घालणार आणि मग आपण जी स्ट्रॉबेरी लावली आहे. अरे जीभ कशी नाही रे झडत तुझी? किती खोटं बोलतो. कसली तू कुठली लावली स्ट्रॉबेरी? एका महिन्यात उगवली तुझी स्ट्रॉबेरी? हां जसे तुझे कंद उगवले, तुझी जरूज उगवते तशी? काय जरूज आणि स्ट्रॉबेरी एकच आहे का? की झालं की पसरत जाते? काय तर म्हणे की आम्ही लावली. किती म्हणजे किती ते खोटं बोलायचं. आणि अंड्यांना पण प्रश्न पडत नाही की बाबा की कसं आहे ना, येऊन दिवस किती झाले आणि हे कुठून उगवली अशी स्ट्रॉबेरी? आणि कुठे कधी गेले पण नसतील ना, महाबळेश्वरपर्यंत पण कधी गेले नसतील अंडे, कधी वेशी बाहेरच गेले नसतील, तर त्यांना काय काय समजणार आहे? आणि राहिला प्रश्न स्वतःच्या इथला, स्वतःच्या त्या जुन्या घरात गेलेली तेव्हा म्हणे हे आपलं ॲपल ट्री, आपण याच्यावर किती मेहनत घेतलेली. मग तू घेतलेली मेहनत ती मेहनत, काही मेहनत नाही घेतली तू. तसंच त्याला लावून त्याच्या हालवर सोडून दिलं. ते आपलं आपलं जगलं, ते आपलं आपलं वाढलं. त्याला आपले आपले ॲपल आले, ते पक्ष्यांनी येऊन खाल्ले. ते त्याचं त्याचं त्याने उसने उसका देखा बट तू तेरा देख. तुझे शरम आहे क्या कुछ भी बेशरम औरत? हां दुसऱ्याने लावून ठेवलेलं, दुसऱ्याने ह्याच्यावर केलेलं, ते मजा मारते त्याच्यावर. म्हणजे ए टू झेड गोष्टी मंडळी, ए टू झेड गोष्टी ही प्रिव्हियस मालकाच्या एन्जॉय करते. पण कुठे चकार शब्दाने बोलेल तर शपथ की ह्यांनी खूप चांगलं काम केलं, किंवा त्यांनी खूप ॲक्च्युली त्या लोकांनी खूप विचार करून ती रोपं आणि ते सगळं गार्डनिंग केलेलं आहे की कसं वर्षानुवर्ष त्याचा उपयोग होईल आणि कसं ते त्यांना फ्रूट्स मिळतील त्याचे. हिच्यासारखं नाही काहीतरी चिंदी चोरगिरी काहीतरी आपलं उचलून आणायचं स्वस्तातलं. बघा तेव्हा जास्वंद आणत असते, जास्वंदी आणते, चमेली कुठची. इवन आज जे हार्ड वॉटरचं ज्ञान देत होते ना, ते पण या गँडूबाईला त्या पहिलेच यांचं मिळालेलं आहे. ते त्यांनी ते परचेस केलेलं आहे, त्यांचं आहे ते. हिने त्याच्या सकट हिला ते मिळालं आहे, ते खरेदी केले. आता काय माहिती ते मी होप करते की ते कुठल्या तरी बेटर ह्याच्यामध्ये गेले असतील, किंवा त्यांना अजून खूप चांगलं काहीतरी अचीव झालं असेल, ज्यामुळे ते सगळ्या त्यांच्या उपयोगी वस्तू हिला दान करून गेले आहेत. हिला म्हणजे अक्षरशः भीक घातली आहे त्यांनी. आणि हिची स्टाईल तर बघा, मोठी पत्रकार पोपटलाल अशी ताठ होते आणि म्हणते, आता तुम्हाला ही एक वेगळी रूम दिसत असेल आणि तुम्ही विचार करणार की हे काय आहे. तर इथे आपण आपले वॉशिंग मशीन ठेवत असतो बरोबर, आणि इथे फेरीवेलाचं जुनं कपाट आहे. असो, तर हे काय आहे तुम्ही विचार करणार. तर हे आहे एक मशीन, हे वॉटर प्युरिफिकेशन मशीन आहे. ह्याचा उपयोग काय असतो? तर ह्याचा उपयोग असा असतो की जे हार्ड वॉटर असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये क्षार असतात, तर ते क्षार कमी करतं. असो रे, असो आणि बरोबर, असो बरोबर. चला या तोंडाचं वाफ काढणं बंद कर. घाणेरडी नुसती कांदा खाते अर्धा आणि नुसतं दुसऱ्यांच्या अंगावरती स्प्रे मारत असते. चुप चुप चुप. तर बघते ना किती मोठ्या टकल्यावर तुझ्या किती केस उगवत आहेत आणि किती रापुंजल बनतेस ते. काय पण नुसतं ते एक हिला ना एक ते गवसलंय आपलं एक्सटेन्शन दिसलंय, बघितलंय आम्ही, दाखवलं पण आहे. ते एक्सटेन्शन लावून आपला असं दाखवेल की बघा कसं माझ्या केसावर. आणि हिच्यामध्ये तर कधीच रे बाबा, एकदम सर्व गुण संपन्न सगळी बाबा. म्हणजे त्या मण्यारला इतकं ठगवायचा प्रयत्न करते, इतकं, पण त्याला तर रियालिटी माहिती आहे ना, लोकांना असं दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि हिच्या ते इतकं आहे ना, हिच्या डोक्यात असं फिरतं ना की मी परफेक्टच, म्हणजे मी काय मिळाली आहे, भारी आयटमच मिळाली आहे ह्याला, असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते की बघा मी कशी फिट आहे, माझ्या तर काहीच कमी नाही, माझे कधीच केस एवढे गळत नव्हते, माझे कधीच असं नव्हतं, माझी स्किनवर कधीच पिंपल येत नाही, मला कधीच असं झालं नाही, मी तर अशीच आहे, मी तर रूपसुंदरीच आहे.
अगं बाई इतकी आहेस तर मग कशाला ना एवढी झक मारते, एवढं सगळं तुला नॅचरल सौंदर्य आहे आणि इतकं, आणि तो ड्रेस जो घातलेलास ना तो त्या दिवशी, तो ब्राऊन कलरचा घाणेरडा ड्रेस, तो ना आयुष्यात कधी घालू नको. इतका म्हणजे इतका त्याने तुला एक्सपोज केलाय ना, सॉलिड. मला असं वाटतं की तुझ्या ना आता लाईफमध्ये जे पण काही तू चॉईसेस करतेस ना, ते सगळ्या चॉईसेस तुला एक्सपोज करण्यासाठी होत आहेत वाटतं तुझ्याकडनं. तो दान कर ड्रेस. अक्षरशः म्हणजे तुझे 6 टायर्स दिसत आहेत त्या ड्रेसमधनं, एक एक फोटो. नाहीतर ॲटलिस्ट त्याच्यातले एक फोटो तरी टाकू नकोस बाई. बाप रे, बघायला नको हिची असलियत बाहेर येते. आणि ते केसाचं पण आणि काय पण. आणि जर तुझं इतकंच सगळं होतं, घने मुलायम, काले बाल आणि सगळीकडचे तुझे झाल सगळंच आहे, तर काळं, तर मग कशाला ते वॉटर प्युरिफिकेशन आणि ते कशाला वॉटर प्युरिफायर लावलंयस, कशाला ते मशीन आणलंय. फुकट मिळालं तर काय पण, फुकट ते पौष्टिक, आणि काही त्याच्यावरती बच्चन द्यायचे. उजेड पडला, बुडाखाली अंधार. फुदिना बघितलं कसं तोडत होती मर्दगडी त्या फुदिन्यावर, म्हणजे अक्षरशः त्याचा जीव काढणारी बाई अशी खेचत होती मुळापासून. तसं पण ते फुदिन्याचे स्टेम्स थोडेसे हार्डच असतात, असे काही असे नरम नसतात. त्याच्यामध्ये ही कातर विसरली, पण ते आता कोण आणणार आणि कोण करणार, हिलाच सगळं मरावं लागतं आधीच. वा असू दे, काही हरकत नाही, जाऊ दे, आता असाच पसरत असतो, काय फरक पडतो, म्हणून आपली खेचते त्याला असं. म्हणजे अक्षरशः फुदिना म्हणत असेल की अरे छोड दे मुझे, भगवान के लिए छोड दे. आणि काय ते बिर्याणी मसाल्याचं ज्ञान देत होती, घरचा मसाला. आणि बिर्याणी मसाला काय असतो, ते सगळे आपले गरम खडे मसाले असतात, तेच ग्राइंड करतात आणि झाला बिर्याणी मसाला. पण तुम्ही घरी बनवून बघा, एक नंबर होतो, खूप 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 भारी होतो. आणि सगळ्यासाठी तुम्ही तो वापरू शकता. नको बाई, तू कर, तू कर. आम्हाला नाही बनायचं तुझ्यासारखं सगळं घरी करा आणि घरी बनवा आणि घरी, आणि त्या मण्यारला आम्हाला कोणाला प्रसन्न नाही करायचं. स्वतः बनायचं असं. मी तर थक गई. चुबास. वी 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 नुसतं तुझ्यामुळे अशी अवस्था झाली आहे. इतकं डोक्याचं दही गेलं, नुसता बड्डेला इच्छाधारी नाग एवढं खाऊन गिळून इतकी मजा मारून सगळं करून घेतलं, डे अँड नाईट फुल ऑन मॅरेथॉन. आणि तरी पण याची इच्छा काय राहिली तिची अधुरी, भटकती आत्मा कुठला नुसता. तरी पण नुसता माझ्या कोळशावरचा राहिलाय, कोळशावरचा जीव जात होता मेल्याचा, म्हणून आज करते आता कोळशावरचं. असं म्हणजे हे रिअल, हे नॉन म्हणतात ना, बिहाइंड द सीन आहे, हे BTS आहे एकदम, फुटेज अनकट अनदेखा. घातलं बाबा एकदाचं कोळशावर करून कोळशाला. नुसता जीव शांत झाला का तुझा ते विचार. त्याला नाही विचारलंस, त्याला विचार बाई पहिले. नुसतं जरा एक वस्तू इकडची तिकडे करून ठेवत नाही बाबा, असला माणूस हा. ते कॅमेरा हातात धरून आपला साईडला उभं राहायचं, तेच काय ते. बाकी सगळं A to Z आता ते सगळं तिने तयारी केली, सगळं ते तयार केलं, ते फक्त आतून बाहेर आणायचं तेवढं पण नाही, इतकं पण नाही त्या माणसाला. इतका म्हणजे निठल्ला आणि इतका असा आहे ना, बाप रे बाप, हॉरिबलच आहे माणूस. आणि ही ते शॉर्ट व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये ही बनवल्या खात होती. तिथे पण अगदी काय ते बनवत होती तेव्हा हिच्या तोंडात बचका भरूनच बोलत होती. अरे मी पडलो ना, अरे मी झालं ना गरम गरम, तर मी पहिले फेरीवेलाला देऊन टाकूया, आपण त्यांना पहिले देऊया. तोंडात बकना भरलाय आणि फेरीवेलाला देण्याच्या गोष्टी करते. आणि नंतर ते आधी स्वतः खाल्लेलं आहे आणि त्या फेरीवेलाला देऊन आणि त्याच्यातलं पण खाते. म्हणजे वेलाला भरवलं तिने आणि मग वेलाला भरवून तोच तिला अर्धा बाईट तिचं तोंडातनं असा काढून घेतला, असा टच केला आणि पटकन बाहेर काढला आणि तोच बचका भरला आपला स्वतःच्या तोंडात. असली बाई म्हणजे इतकी अशी आहे ना, बाप रे. माता ऐकलं होतं, ही कुमाता आहे रे बाबा, एकदम कुमाता, क्लासिक एक्झाम्पल. आणि त्या पोरींनाच विचारते, काय झालं काय तुझ्या तोंडाकडे बघतायत त्या व्हिडिओमध्ये पण, त्या रीलमध्ये पण. तिला तो अख्खा एवढा मोठा पनीरचा, आणि एकतर सायझेस पण असे कापते ना, मोठे भले मोठे. ते इडलीचं तर आपण बघितलंच, पण यावेळेला ते पनीर पण ही अख्खा बचका भरायच्या एकदम फिरातमध्ये होती. पण आठवलं व्हिडिओ चालू आहे, मग अर्धाच तोडला, नाही तर पूर्ण तोंडात टाकलेला तिने बाहेर काढला आणि नंतर हाफ ठेवून. बघा तुम्ही, असली बाई, बाप रे, दंड बलदंड, लोखंडी पार्वतम्माने. बेशरम बेहया,
आणि अक्षरशः वखवखलेली. आणि कधी खायला नाही मिळालं रे बाबा, कधी वडापावच्या बाहेर मजल नाही गेली म्हणून ना ते वडापाव पण खायला मिळत नव्हते, नुसतं बांधायला लागायचे, नाहीतर फटका बसत असेल. त्याच्यामुळे ना कधी नाही मिळालं ते आता आपलं खाऊन घेते, आपली सगळी हिची उरलेली इच्छा पूर्ण करते असं वाटतंय. बापरे, भयंकर खाण्याच्या बाबतीत तर बाबा बोंबलीला तोड नाही हा, खरंच. आणि काय ते नाटकं फू 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 करून खा बाबू, खा खा, हँडनी एन्जॉय कर ना, हँडनी एन्जॉय कर ना. काय हँडनी एन्जॉय करी, कुठली भाषा आहे बोंबडे? हां काय मग हँडने का, ते दुसरं पण सांग. कशाला ते टिश्यूने नको पुसू, हँडने एन्जॉय कर ना. मी तुला पाणी घालते, तू हँडने एन्जॉय कर. शी, काही शी हा बोंबाड. की या दोघांचं कॉन्व्हर्सेशन पण एकदम बळच असतं, असं उगाचच असं वरवरचं आणि एकदम नॉनसेन्सिकल कॉन्व्हर्सेशन असतं लिटरली. म्हणजे मला असं वाटतं की ती फेरी खरंच हुशार आहे, पण तिची लेवल हे मॅच करूच शकत नाही. कारण यांचं कॉन्व्हर्सेशन ऐकाल ना तर असं बायकांचं राहतं ना, बायकांचं कसं असं तुम्हाला माहिती आहे ना, बायकांचं राहतं असं फास्ट असं पटापट असं. नाही पण ते शेफ असतात तर ते शेफ माणसं असतात, पण बायकांचं पण राहतं ना, बायकांचं. शेफ माणसं असतात, मग बायका काय जनावर असतात? अगं बाई, बायकांचं असं काय राहत नाही आणि असं दाणकड बायका नसतात. उगाच काही नको बोलू, काहीशी गब्बस, काय पण बोलत असते. आम्ही तर नाजूक आहोत, आम्ही हळूहळू करतो आणि असं एकदम, आणि आम्ही नवरा बायको मिळून करतो आणि थोडं बार्बेक्यू तो करतो, बायका खातात, बायका बनवतात, पुरुष खातात, असं चाललेलं असतं. आणि असं आम्ही ना असं चुटरपुटर असं चिंदी बार्बेक्यू नाही करत, असं मस्त असं फ्रेंड्स अँड फॅमिली असं मिळून बार्बेक्यू करतो, सब मिलबाटके खाएंगे. तुझ्यासारखं नाही, तुला कोण नाही ना. शी, काय नशीब आहे ना बिचारी, कोणच नाही गं हिला, एकटी नाही, म्हणजे कोण नाही, हिच्याबरोबर कोण राहणार? हिच्याबरोबर हिच्या संगतीला जे येतात ते बस एकदाच एका भेटीतच हिची लायकी कळते, मग पुन्हा कधी हिच्या नादाला लागत नाहीत. मोठ्या पार्ट्या करणार होती ना, मला वाटलं एवढा मोठा सेट घेतला, एवढं घेतलं तर ते काहीतरी येणार असतील. आता लगेच आणशील ना भाड्याचे टट्टू तुझ्यासारखेच फुकट चंबू. आणच तू, आण, बघते तुला पण बघते आणि त्यांना पण बघते. पहिला पॉप्सिकल आणि आईस्क्रीम मधला फरक पण नाही माहिती, उगाच काही बोलायचं म्हणून बोलायचं. आणि त्या मुली पण भानगडीत पडतच नाही हिला काही शिकवायचं किंवा हिला काही असं करेक्ट करण्याचं वगैरे, कारण ते समजून गेले असतील. त्या तर तिच्याबरोबर 24 तास राहतात, तर त्यांना तर ती इनसाईड आउट माहिती असेल, त्यामुळे ते एकदम इग्नोरच मारतात. खायचं प्यायचं बस, बाजूला जेवढं मिळतंय तेवढं खाऊन घ्यायचं, बस मजा करायची. ॲटलिस्ट त्या गॉसिप गर्ल काकूंमुळे आपली आई काय काय बनवून खायला देते आपल्याला, त्यांना प्रूव्ह करायला का होईना, त्या काय प्रूव्ह होत नाही आणि ते आपल्या आईची मारायची तर मारतातच, त्याचं तर जाऊ दे, पण आपण मजा करून घेऊया. बाकी तिथे काय व्हायचं ते होऊ दे. मेरी ले लो, किती बिचारी ना कोकलून मला सांगत असते, मेरी ले लो. बोंबडा आईस्क्रीम असतं ते, बोंबडा आईस आणि क्रीम असतं ना, त्याला फ्रीज केलं की त्याचं बनतं आईस्क्रीम. समजलं ना? मी हूं ना बोंबडा. तुझं काय नव्हतं, तुझा फूटचा बर्फ होता. फ्रूट पण बोलता येत नाही बोबडीला, बोबडा कुठचा बोंबडा. आणि हा आला वी अतृप्त आत्मा. असं मी जिंकले ना, आज काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे. काय बनवलंय बोंबड, काय बनवलं आज काहीतरी स्पेशल? हो, स्पेशल बनवणार, रविवार आहे, रविवारी तर आमचं स्पेशल बनतच असतं. तर मी स्पेशलमध्ये आज पुरी बनवले आणि छोले बनवले. छोले नाही बनवले, पुरी बनवली आणि बटाट्याची भाजी. खुश झाला. त्यांच्या आवडीचं आहे, त्यांना खूप आवडतं. शी रे बाबा, काय ते पुरी, बटाटा आणि छोला हेच बनवत असते, काय स्पेशल. आणि शेवटी ही म्हणाली की म्हणजे ते एक लास्ट डिश, म्हणजे ती एक, त्याच्याशिवाय दुसरं काहीच हिला सुचत नाही आणि काहीच हिच्याकडे नसतं. पण हिच्याकडे काही आयडियाजच नाही आहेत. एकतर सगळं उचलून त्या काळ्या मसाल्यात फेकायचं, नाहीतर मग काहीतरी पुरी भाजी बनवायची, नाहीतर मग पुलाव बनवायचा. पुलाव, भातामध्ये फक्त पुलाव. आता मी माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवणार आहे, ते तर माण्यासाठी, आणि मी एखादी खाईन, पण माझ्यासाठी हेल्दी काहीतरी बनवणार आहे.
तर हेल्दीमध्ये मी भरपूर भाज्या घालून पुलाव बनवणार आहे आणि सोयाबीनचे 4 तुकडे घालणार आहे प्रोटीनसाठी. प्रोटीन की माँ की आँख, प्रोटीन बोलेल भाई मेरे को क्यों तोड़ा, मैंने तेरा क्या बिगाड़ा था यार, हमेशा मुझे तोड़ती रहती है, तोड़ मरोड़ती रहती है, मेरी कर देती है मौसिका की एक. म्हणजे लिटरली त्या एवढ्या ढिगभर भातामध्ये त्या काब्समध्ये 4 तुकडे म्हणजे ते लिटरली 0.4 ग्रॅम प्रोटीन असेल, ते सोयाबीन खात असेल. आणि प्रोटीनच्या नावाने एवढं तेलात तुपात आणि काय काय, आणि ते पुरी आणि बटाटा खाऊन तर त्याची पूर्ण मारून टाकले. मी हिची मारते, ही प्रोटीनची मारते, ले मारामारी. नको ग बोमडा, नको, तुझं ज्ञान नको पेलूस, नको उगाच असं कसले पण बच्चन नको देऊस. तू खा, तुझ्यापुरतं ठेव. आणि म्हणजे मी हे खाते, मी हे बनवलं आहे बस. बाकी तू त्याचे मॅक्रोज, न्यूट्रिशनल व्हॅल्यू आणि बाकी ते सगळं काउंट्स आणि त्याचं प्रपोर्शन, या भानगडीत तू पडू नकोस. आज तर बाप रे, आज तुम्ही बघितलं ते आपण शॉर्ट ड्रेसच्या आतमध्ये जे टाईट्स घालतो ना, ते वाले टाईट्स घालून ही जिममध्ये होती. इतकी फालतू आहे ही, इतकी बेअर मिनिमम आहे की तिच्याकडे तेवढा पण खर्च नाही करायला, पैसे नाही. ती एक खवल्याची पॅन्ट, त्याच्यावरून बोलतो म्हणून ही आपल्या 1 पीसच्या आतमध्ये घालायचे शॉर्ट्स घालून गेली. इतकी दळभद्री बाई आहे. शी. सारखं ते स्वतःच्या मनाला समजवायला आपल्याला सुनवून दाखवत असते की मी आता कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि मी आता जाणार आहे. किती झालं तरी आपल्याला एनर्जेटिक वाटतं, जे तुम्हाला माझ्याकडे बघून अजिबातच वाटत नाही, पण वाटतं, एनर्जी येते. आणि मण्यारसाठी मला फिट राहायचं आहे. इतकं फिट राहून पण मण्यार सारखे बिझनेस मीटिंगला जातात. बिझनेस मीटिंगच्या नावाखालून मीटिंगसाठी जात असतात. त्याच्यामुळे मला राहावं लागतं, तुम्हाला माहितीच आहे. तर म्हणून मी येते जिमचं, त्याच्यामुळे मला अजिबातच वेळ मिळत नाही तर पहिले मला तो तरी वेळ मिळायचा, पण आता ते पण नाही. आणि आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक केल्यानंतर जाऊ दे, मी नाही सांगत, मला नाही सांगायचं तुम्हाला. मण्यार येते. वा आलेच त्यांना आता वाढून घेते पहिले. काय मग कसा होता प्रवास? छान होता, पण थोडासा ट्रॅफिक होता, पाऊस होता म्हणा. पाऊस असला की ट्रॅफिक तर राहतच. जाऊ दे, चला जेवण घ्या. अर्धा नाही, मला पूर्ण कांदा झाल्याशिवाय वांदा कसा होणार? कांदा खायला पाहिजे ना, कांदा पूर्ण मला. कधी कधी दया येते ना, असं वाटतं की काय या बाईचं म्हणजे काय आयुष्य आहे ना, पण एका क्षणात जाते माझ्या. असं वाटतं हट चल, काय नाही हिची दया बिया तसलीच आहे, असंच पाहिजे हिला, असंच पाहिजे, ह्याच्यापेक्षा वर्स्ट असलं पाहिजे. बघू कुठपर्यंत मास दाखवते, किती खोटं, किती ते फेक हे दाखवते, आणि कसं आपलं हॅप्पी लाईफ, हॅप्पी फॅमिली आणि तगडकचा किती तो खोटा आणते, कुठपर्यंत आणते ना, तेच बघायचं आहे मला. कारण जो माणूस समाधानी असतो, सुखी असतो इतकं, आणि सगळ्याला या बाईकडे सगळं म्हणजे काय करायचं आहे हिला, सगळ्याला मशीन आहे. काय कपडे कुठल्या हाताने धुते, की लादी कुठची हाताने पुसते, की काय म्हणजे भांडी हाताने घासते का, काहीच नाही. पण एवढ्या याच्यानंतर सुद्धा आणि एवढा मास दाखवून सुद्धा, चला मी ह्यांना भोग चढवते, नंतर तुमच्याशी बोलते. असंच नुसतं म्हणजे कुठेच ते दिसत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की रियालिटीमध्ये हिची काय हालत असेल. म्हणजे हे जे दाखवते ते फक्त रील आहे, रिअल नाही आहे. हे 101% ते बघूनच कळतं हिला, हिची हालत बघूनच कळतं. हिला वेगळं काही प्रूव्ह करण्याची गरजच नाही आहे. तुम्ही बघूच शकता अंडे, तुम्ही बघूच शकता, नाही का. असा होता आजचा पॉडकास्ट, आणि आय होप तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल. आणि खूप भारी झाला होता, खूप भारी झाला होता, खूप सुंदर झाला आजचा पॉडकास्ट. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि ऑल पॉईंट्स कवर्ड. नाही काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये ते मेन्शन करा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय, टेक केअर, मासलामा.